मराठा आरक्षणाचे खरे श्रेय मनोज जरांगे आणि आरक्षणाचा लढा उभारणाऱ्या मराठा बांधवांचे आहे. भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी राज्यभरात गल्ली गल्लीत विशेषतः अंतरवाली सराटीत लाखो रुपयाचे बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत काकडे पाटील. मराठा समाज लाठीचार्जपासून ते आजपर्यंत लढत आहे. अंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज मराठा समाज विसरला नाही. येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज श्रेय कोणाला द्यायचं याचा विचार करेल. मराठा समाजाचे कार्यकर्ते जगन्नाथ काकडे पाटील यांची प्रतिक्रिया. भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री असताना अंतरवाली सराटी येथे निष्पाप लोकांवर गृह खात्यांकडून लाठी हल्ला झाला. त्यात मराठी महिलांचे, पुरुषांचे, तरुणांचे रक्त सांडले गेले. त्यांना बंदुकीच्या गोळ्या घातल्या गेल्या. त्यानंतर या आंदोलनाने पेट घेतला. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांसोबत भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा सुरू ठेवली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या आंदोलनापासून फारकत घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. या दरम्यान संपूर्ण चर्चेत या प्रक्रियेत कुठलीही भूमिका नाही. खास करून भाजपाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा विविध स्तरातून प्रयत्न केला. परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी याबाबत अधिसूचना काढली, सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न सोडला, त्यामुळे सर्व बाबींचं खरं श्रेय हे मनोज जरांगे पाटील यांचं आहे. तसंच हा लढा उभारणाऱ्या मराठ्यांचा आहे. भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी राज्यभरात गल्ली गल्लीत विशेषतः अंतरवाली सराटीत लाखो रुपयाचे बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा बांधवांनी केलाय. मराठा समाज आता सुज्ञ झाला असून लाठीचार्जपासून ते आजपर्यंत मराठा समाज लढत आहे. अंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज मराठा समाज विसरला नसून येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज श्रेय कोणाला द्यायचं याचा विचार करेल, असं देखील मराठा समाजाचे कार्यकर्ते जगन्नाथ काकडे यांनी ठणकावून सांगितले आहे. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्री असताना अंतरवाली सराटी येथील निष्पाप नागरिकावरती लाठी हल्ला ह्या गृह खात्याकडून झाला आणि मराठा महिलांचे, मराठा पुरुषांचे, युवकांचे रक्त सांडले. त्यांना बंदुकीच्या गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यानंतर आंदोलनाने पेट घेतला. श्री जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन महाराष्ट्रावर पसरलं आणि आंदोलनाचा वणवा पेटल्यानंतर ज्या पद्धतीनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः आंदोलनाच्या लोकांना सातत्यानं भेटी घेत चर्चा चालू ठेवली, परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय अजितदादा पवार या दोघांनी या आंदोलनापासून फारकत घेतलेली सातत्यानं दिसत होती. या दोघांचा ह्या आंदोलनाच्या सर्व चर्चेमध्ये किंवा ज्या काही मागण्या मंजूर झाल्यात, ज्या काही मागणी झाल्यात आणि GR निघाला, त्याच्यामध्ये या दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा कुठलाही रोल नाही. खास करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या चेलेचपाट्यांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा विविध स्तरातून प्रयत्नच केला. परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी या आंदोलनाचा GR काढला आणि याचं ज्या काही कुणबी नोंदी मिळाल्या, ज्या कुणबी नोंदीच्या आधारे ज्या मराठा समाजातील बांधवांना आरक्षण मिळेल आणि आरक्षणाचा लाभ मिळेल, त्या सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न सुटला. ह्या सर्व बाबीचं खरं श्रेय हे सन्माननीय मनोजी जरांगे पाटील यांचं आहे. तसंच या लढा उभारणाऱ्या मराठ्यांचा आहे. परंतु नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टी श्रेय घेण्यासाठी महाराष्ट्रभर, मराठवाडाभर, खास करून जालना जिल्ह्यामध्ये गल्लोगल्लीला लाखो रुपयाचे बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मराठा समाज आज सुज्ञ झालेला आहे. मराठा समाज लाठीचार्जपासून तर आजपर्यंत सातत्यानं लढत आहे आणि लाठीचार्जही मराठा समाज विसरलेला नाही आणि कुठलाही झालेला अन्याय विसरलेला नाही. म्हणून मराठा समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचं श्रेय कोणाला द्यायचं हा मराठा समाज योग्य वेळी योग्य निर्णय करेल. परंतु कोणीही ज्यांनी लाठीचार्ज केला आणि आमच्या महिला भगिनींचं रक्त सांडलं, त्यांनी मोठे मोठे बॅनर जरी लावले, तर त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळणार नाही आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही याच्यामध्ये कुठेही नाहीत आणि विनाकारण श्रेयाच्या लढाई घेऊन मराठा समाजाला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने करू नये. काय नाव आपलं? जगन्नाथ काकडे, मराठा समाज कार्यकर्ता.